श्री स्वामी समर्थ. स्वामींचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. स्वामी समर्थ म्हणतात, आज तुझ्या घरात एक माणूस आनंदाची बातमी घेऊन येणार आहे. तू इतके दिवस ज्या क्षणाची वाट पाहत होता तो क्षण जवळ आलाय. घरातले वातावरण बदलले, चेहऱ्यावर हसू येईल, मनातला ताण हलका होईल. पण स्वामी समर्थ सांगतात, आनंद आला की नम्र राहा, कारण आनंद टिकवण्यासाठी अहंकार सोडावा लागतो. तो माणूस जेव्हा दार ठोठवेल तेव्हा फक्त बातमी ऐकू नको, तर त्या क्षणाबद्दल कृतज्ञ राहा. तू केलेल्या प्रार्थना, तू घेतलेला संयम, तू सहन केलेल्या अडचणी यांचं फळ हे आहे. स्वामी म्हणतात, कधी कधी देव माणसाच्या रूपात येतो. कुणी चांगलं संधी घेऊन येतो, कुणी नोकरीची बातमी घेऊन येतो, कुणी नात्याला गोडवा परत घेऊन येतो. त्या क्षणाला ओळख. तू आता ज्या घरात जे काय बदल होणार आहेत ते फक्त पैशांचे नसतील, ते विचारांचे असतील, ते आशेचे असतील. आजपासून घरात सकारात्मक शब्द बोल. सगळं आता चांगलं होईल हे वाक्य वारंवार म्हण. आम्ही म्हणतात, आनंदी आता तुम्हाला बातमी आता येते तेव्हा जुने दुःख आता विसरायला शिक. भूतकाळाचं राग सोड, नवीन सुरुवात स्वीकार. तुझं घर हसतंय असं चित्र मनात आण. तुझी माणसं एकत्र बसली आहे आणि वातावरणात समाधान आहे. हीच तर खरी श्रीमंती आहे. स्वामी समर्थ आशीर्वाद देतात, तुझ्या घरात सुख शांती नांदेल, तुझ्या कष्टांना यश मिळेल, तुझ्या मनात कायम आता विश्वास राहील. तो माणूस येईल, बातमी देईल आणि तुझ्या आयुष्यात नवीन पान उघडेल. स्वामी म्हणतात, अचानक आनंद येत नाही, तो विश्वासाने जवळ येतो. तुझ्या घरात जो काय माणूस येणार आहे तो फक्त बातमी घेऊन येणार नाही, तो आशा घेऊन येणार आहे. कधी कधी देव थेट येत नाही, तो माणसाच्या रूपाने येतो. आता एखाद्या मित्राच्या शब्दातून, एखाद्या नातेवाईकाच्या भेटीतून, एखाद्या अनोळखीच्या मदतीतून. तू तयार आहेस का ही बातमी स्वीकारायला? मनात शंका ठेवू नकोस. खरंच होईल का? माझ्याच बाबतीत चांगलं कसं होईल असा विचार करू नकोस. स्वामी समर्थ, तूही आता आनंदित पात्र आहेस. इतके दिवस तू आता चिंता केलीस, रात्रभर जागून विचार केले, मनात भीती ठेवलीत. आता थोडासा विश्वास ठेव. तुझ्या घरात जो काय अंधार येणार आहे तो फक्त बाहेरचा नाहीये, तू आतला आहे. कदाचित तुझ्या मुलाचं यश असेल, कदाचित नोकरीची संधी असेल, कदाचित एखादं अडकलेले काम पूर्ण होईल, कदाचित एखादा गैरसमज मिटेल आणि कदाचित तुझ्या मनातील जुनी काळजी संपेल. स्वामी समर्थ सांगतात, जे अडकले आहे ते सुटेल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आनंद घरात येण्याआधी घरात शांतता हवी. तुझ्या शब्दात प्रेम, तुझ्या नजरेत विश्वास हवा. सतत जर तू आता रागत राहिला, तक्रार करत राहिला, तर आनंद दार ठोठावून परत जाईल. म्हणून आजचं मन साफ कर. आता ज्याच्याशी आता राग आहे त्यांना माफ कर. ज्यांना आता प्रेम दाखवायचं आहे त्यांना दाखव. स्वामी म्हणतात, घर हे फक्त भिंतीने नाही, प्रेमाने उभं राहतं. तुझ्या त्या घरात देवाचं नाव घुमवू दे. 2 मिनिटं एकत्र बसून प्रार्थना कर, एकत्र जेव, एकमेकांचं एक. आनंदाचा हा मोठी कारण फक्त लागत नाही, छोट्या क्षणातून मोठं सुख मिळतं. आज जो काय माणूस येईल त्याच्या हसून आता स्वागत कर, त्याचं बोलणं लक्ष देऊ नये. कधी कधी देव संकेत देतो, आपण दुर्लक्ष करतो. तुझ्या घरात बदलाची हवा आता वाहणार आहे. जुनी जड आता ऊर्जा आता हलकी होईल, मनातील भीती कमी होईल. स्वामी सांगतात, काळ बदलतो, परिस्थिती बदलते. तू इतका दिवस धीर धरला, त्याचं फळ मिळेल. पण आनंदाची बातमी आली की अहंकार वाढू देऊ नको. हे मी केलं, माझ्यामुळे झालं असं म्हणण्यापेक्षा देवाची कृपा आहे असं म्हण. कृतज्ञता ठेवली तर आनंद टिकतो. तुझ्या घरात जो काही आनंद येईल तो इतरांशी वाटतं. आणि शेजाऱ्यांशी आता गोड बोल, गरजूंना मदत कर, देवाचं नाव घे. आनंद वाढला की वाढतो. स्वामी म्हणतात, दुसऱ्यांच्या डोळ्यात आनंद पाहिलं तर तुझं जीवन यशस्वी होईल. आज तुझं मन तयार ठेव, शंका नाही विश्वास ठेव, भीती नाही श्रद्धा ठेव. कदाचित ही आनंदाची बातमी फक्त बाहेरून येणार नाही, तर त्याचा तुझ्या आता मनात जागणारी आहे. कदाचित आज तुला जाणवेल, मी एकटा नाही, देव आता माझ्या सोबत आहे. माझं आयुष्य बदलू शकतं हे जाणवच हीच आता सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. तुझ्या घरात प्रकाश आता येऊ दे, तुझ्या मनात शांतता येऊ दे, तुझ्या कुटुंबात आता एकता राहू दे. आजचा दिवस खास आहे कारण तू आशेने वाट पाहतोय. लक्षात ठेव, स्वामी समर्थ कधी उशीर करत नाही, ते योग्य वेळी योग्य आनंद देतात. आपण आता नेहमी मोठ्या चमत्काराची वाट पाहतो, पण देव छोट्या गोष्टींमध्ये आनंद देतो. तुझ्या घरात प्रत्येक आता किती दिवस ताण असेल, कदाचित आता चिंता असेल, कदाचित पैशांची अडचण असेल, कदाचित नात्यात गैरसमज असतील. पण लक्षात ठेव, रात्र कितीही लांब असली तरी सकाळ येते. आज जर तुला तर वाटत असेल की सगळं हातातून आता निसटत आहे, तर थांब, श्वास घे आणि स्वतःला सांग की ही वेळ आता कायमची नाही.
ती तुझ्या आता घरात आनंद येण्यासाठी सगळ्यात आधी तुझ्या मनात आशा हवी, कारण घराची ऊर्जा घरातल्या माणसाच्या मनावर अवलंबून असते. तू जर आता कायम चिंता करत बसला तर आता घरात आता बेचैनी पसरते. तू जर आता विश्वास ठेवला तर घरात आता शांतता येते. आजपासून एक छोटा बदल कर. आता घरात येताना चेहऱ्यावर हसू आण. कितीही थकलास तरी 2 प्रेमाने शब्द बोल. आई वडिलांच्या पायाला स्पर्श कर. मुलांच्या डोक्यावर हात फिरव. हीच खरी आता आनंदाची सुरुवात आहे. स्वामी सांगतात, तक्रारी कमी कर, कृतज्ञता वाढव. तुझ्या घरात आता छप्पर आहे, 4 भिंती आहे, एकमेकांशी साथ आहे, हेच तर मोठं आहे. आता काही घरात आता पैशाचा असतो पण प्रेम नसतं. काही घरात सुखसोयी असतात पण समाधान नसतं. तुझ्या घरात समाधान असू दे. आज जर एखादी चांगली बातमी आली तर तिचं स्वागत नम्रतेने कर. आणि जर आता अपेक्षित बातमी आली नाही तर त्याचा विश्वास ढळू देऊ नकोस, कारण कधी कधी देव उशीर करतो पण अन्याय कधीच करत नाही. तुझ्या मनात आज आता तुझ्या घरात जो काय माणूस आता येणार घेऊन येतोय, तो कदाचित एखादी आता नोकरीची बातमी घेऊन आलेला असेल. कदाचित जुना आता वाद आता मिटवायला आला असेल. कदाचित एखादी शुभ वार्ता सांगेल. पण त्याआधी तू मनात आता तयार ठेव. नकारात्मक विचारांना आता घर आता भरू देऊ नकोस. काही चांगलं होणार नाही हे वाक्य आजच घरातून काढून टाक. त्याऐवजी म्हण, आपल्या आता घरात चांगलं होणार आहे. शब्दांमध्ये ताकद असते. घरात जे काही वारंवार बोलत जातं ते वारंवार बनतं. जर आता घरात रोज आता भांडणं असेल तर आनंद दार थोठावूनही परत जाईल. म्हणून आज राग कमी करायचा, एकमेकांना समजून घ्यायचं, जुन्या गोष्टी करून काढायच्या नाही. घर म्हणजे मंदिर आहे, जिथे आवाज नाही तर तिथे आशीर्वाद असायला हवे. तुझ्या घरात जर साध्या आता अडचणी असतील तर त्या संपायला तर सुरुवात आली आता समज. आता कारण आता प्रत्येक अडचणीच्या मागे एक शिकवण असते. कदाचित या काळाने आता तुम्हाला एकत्र आणलं असेल. कदाचित या संकटाने आता तुम्हाला मजबूत केलं असेल. आता त्या आता शिकवणीचं फळ आता मिळणार आहे. पण लक्षात ठेव, आनंद टिकवण्यासाठी फक्त करावे लागतं प्रयत्न. आता फक्त बातमी आली म्हणून आता सगळं ठीक होतं नाही. मन बदललं तर सगळं ठीक होतं. आज घरात आता शांततेचा दिवा लाव. एकत्र बसून 2 मिनिटं प्रार्थना कर. एकमेकांच्या डोळ्यात पाहून हस. आता तू बघशील आनंद दार ठोठावत आहे. कधी कधी आता तो एखाद्या फोन कॉलच्या आता रूपात येतो, कधी आता एखाद्या पाहुण्यांच्या रूपात, कधी एखाद्या पत्राच्या रूपात, कधी एखाद्या छोट्या आता यशाच्या रूपात, पण तो येतो. पण आता तुझं काम आहे विश्वास ठेवणं. भीती सोड, निराशा सोड, जुनं दुःख सोड, नवीन सुरुवातीला जागा दे. आज जर कोणी आता तुझ्या घरात दार आता आलं आणि तू म्हणाला आता चांगली बातमी आहे, तर त्या क्षणी आता देवाचे आभार मान. आणि जर अजून थोडा वेळ लागला तर धीर धर, कारण विश्वास ठेवणाऱ्याच्या घरात उशीर होतो पण अंधार कायम राहत नाही. तुझं तर घर पुन्हा हसणार आहे. तुझ्या घरात पुन्हा आता गोड आवाज येणार आहे. तुझ्या घरात पुन्हा आशेचा दिवा आता पेटणार आहे. फक्त मन उघडं ठेव. आणि शेवटी एकच सांगतो, आनंद बाहेरून येत नाही, तो घराच्या आता घरातल्या माणसाच्या मनातून निर्माण होतो. तू आनंदी राहिला तर तुझं घर आनंदी राहील. तू खूप दिवस वाट पाहतोय, कधी नोकरीची बातमी, कधी कर्ज फेडण्याची बातमी, कधी मुलाच्या यशाची बातमी, कधी एखाद्याच्या नाताची होकाराची बातमी. आणि आज आता स्वामी समर्थ म्हणतात तयार राहा. पण बाळा, आता आनंदाची बातमी म्हणजे आता नेहमी मोठी गोष्ट असते असं नाही. कधी कधी ती छोटी असते पण मनाला आता भिडणारी असते. कदाचित तो माणूस तुझ्या दारात येईल आणि म्हणेल तुझं काम झालं. कदाचित तो म्हणेल तुझी निवड झाली. कदाचित तो म्हणेल सगळं ठीक होणार आहे. पण त्यापेक्षा मोठी गोष्ट माहीत आहे का, तो माणूस कदाचित तुझ्या आयुष्यात आशा घेऊन येणार आहे. कारण बाळा, खूप दिवस झाले तुझ्या घरात आता काळजी जास्त आहे, हसणं कमी आहे, चर्चा तर जास्त आहे, शांत झोप कमी आहे. तुझ्या आईच्या आता कपाळावर आठ्या आहेत, वडिलांच्या आवाजात चिंता आहे. तू स्वतःही बाहेर हसतोय पण आतून विचारांनी तर थकलेला आहे. आज जर आनंदाची बातमी आली तर फक्त परिस्थिती बदलणार नाही, तर वातावरण बदलेल, श्वास हलके होतील, डोळ्यात पाणी येईल, पण आनंदाचं येईल. स्वामी समर्थ म्हणतात, मी उशीर करतो पण अन्याय करत नाही. कधी कधी आपल्याला वाटतं की आपल्यालाच घरात आता दुःख जास्त आहे, पण प्रत्येक घरात आपापली आता लढाई असते. तुझ्या घराने आता खूप काही सहन केलं आहे. आर्थिक अडचणी, नात्यातील ताण, आरोग्याच्या समस्या, अपेक्षांचा ओझा. पण त्या सगळ्यातही तुम्ही आता एकत्र राहिलात, हे तर तुमचं खऱ्या अर्थाने बळ आहे. आज जर एखादा माणूस आनंदाची बातमी घेऊन येणार असेल तर तो फक्त बातमी नाही घेऊन येणार, तो विश्वास घेऊन येणार आहे. विश्वास की हे प्रयत्न वाया जात नाही. विश्वास की देव ऐकतो आहे. विश्वास की अंधार कायमचा नसतो. तो विचार कर, जर आज दाराची बेल वाजली आणि आता खरंच आनंदाची बातमी आली तर तू काय करशील? आईला मिठी मारशील का? वडिलांच्या डोळ्यात पाणी पाहशील का? स्वतःला शांतपणे देवासमोर डोळे मिटशील का? तो क्षण तर खूप मोठा असेल. पण बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, आनंद आला की त्याला जपायला शिक. कधी कधी आपण दुःखातून मजबूत असतो पण आनंद आता निष्काळजीत होतो.
आज जर चांगली बातमी आली तर गर्व नको, कृतज्ञता हवी. कारण जे काही मिळालं ते आशीर्वाद आहे. आणि जर जर आता बातमी आली नाही तर निराश होऊ नकोस. कारण स्वामी समर्थांचं वचन कधी खोटं ठरत नाही. पण त्याचा आता अर्थ आपण आता समजून घेतला पाहिजे. कधी कधी माणूस म्हणजे आता बाहेरचं कोणी नसतो. तो आता तुझ्या आत्मविश्वास असतो, तो तुला आता मनाला धीर असतो, तो तुझ्या आयुष्यात अचानक आलेली संधी असते. कदाचित आज तुझ्या आता घरात एखादी छोटी व्यंतता असेल, एखादी जुनी भांडणं आता मिटतील, एखाद्याचं ताण हलकं होईल. ही पण आता आनंदाची बातमी आहे बाळा. देव नेहमी आपल्याला हवं तेच देतो असं नाही, पण योग्य वेळी ते नक्की देतो. आज तू तयार राहा, पण मन आता स्वच्छ ठेव, घरात सकारात्मक ठेव, राग बाजूला ठेव. कारण आनंदाला तर स्वच्छ वातावरण आवडतं. एक दिवा लाव, एक प्रार्थना कर आणि स्वतःला सांग, जे काही येईल ते स्वीकारायला मी तयार आहे. तुझ्या आता घराने आता खूप काही सहन केलंय, आता हसण्याची वेळ येणार. एक दिवस तुझ्या घरात मोठ्याने हसू येईल, लोक एकत्र बसतील, चहा पिताना हलकी चर्चा होईल आणि तू मनात आता म्हणशील, हेच तर क्षण ज्याची आता मी वाट पाहत होतो. बाळा, तुझ्या घरात मी आता रिकाम्या हाताने येऊन आता देणार नाही. कधी कधी बातमी, कधी कधी आता धीर, कधी आता संधी, पण काहीतरी चांगलं नक्की येईल. तू फक्त विश्वास ठेव. म्हणून आज दाराकडे बघताना फक्त आता बाहेरचा माणूस शोधू नको, आतल्या आशेलाही ओळख. कारण आनंद कधी दार ठोठावतो तर कधी मनातला उमलतो. आणि जेव्हा तो येईल तू तयार असावा. बाळा, तुझ्या घरात आता प्रकाश येणार, तुझ्या कुटुंबात आता हसू परत येणार, तुझ्या मनात शांतता येणार. तो क्षण येईल तेव्हा तुझ्या डोळ्यात आता चमक असेल. इतके दिवस तू मनात साचलेला ताण हळूहळू विरघळेल. पण लक्षात ठेव, आनंद फक्त एका बातमीमध्ये नसतो, तू घरातल्या एकटीत असतो. तू जेव्हा आता हसशील तेव्हा घर असेल, तू जेव्हा शांत राहशील तेव्हा घर शांत राहील. आम्ही म्हणतात तुझ्या शब्दात शक्ती आहे. घरात सकारात्मक बोल, वाईट शब्द टाळ, कारण शब्दांमुळेच घराचं आता वातावरण तयार होतं. आजपर्यंत जे काही कठीण होतं ते आता मागे सोड, नवीन विचार सुरू कर. तुझ्या घरात प्रेम वाढव, एकत्र जेवण कर, एकत्र बोल, एकमेकांची काळजी घे. हीच तर खरी संपत्ती आहे. स्वामी म्हणतात, जेव्हा येतो तेव्हा आता भरभरून देतो, पण त्यासाठी मन स्वच्छ असायला हवं. मत्सर नको, तक्रार नको, फक्त कृतज्ञता हवी. तू आता रोज मन देव, आता जे काय आहे त्याबद्दल धन्यवाद, आणि बघ जे काही नाहीये तेही आता हळूहळू येईल. तुझं घर आता नव्या ऊर्जेने भरू दे. तुझ्या आता चेहऱ्यावर आता हसू कायम राहू दे. तुझ्या मनात आता विश्वास वाढू दे. स्वामी समर्थ आता आशीर्वाद देता तुझ्या आयुष्यात शैर्य येऊ दे. तुझ्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळू दे. तुझ्या घरात कायम आता आनंद नांदेल. आता काय बदलतोय, चांगले दिवस जवळ येतो आहे. आज तू ज्या आनंदाच्या बातमीची वाट पाहतोय ती बातमी आता येईलच, पण त्याआधी मन तयार असणं फार गरजेचं आहे. कारण कधी कधी आपण इतके आता दुःखात आता बुडतो की आनंद आला तरी आपल्याला दिसत नाही. तू स्वतःला विचार, मी खरंच आनंदात स्वीकारायला तयार आहे का, की अजूनही मी जुन्या वेदनेकडे आता अडकून बसलो आहे. स्वामी सांगतात, जुनी जखम आता कुरावत आता बसलास तर नवीन फुलं उमलणार नाही. तुझ्या आयुष्यात जे काही वाईट घडलंय ते तुझ्या चांगुलपणामुळे नाही घडलंय, ते आता जीवनाचा भागच होतं. पण त्यातून खूप काही आता शिकलास, तू अधिक आता मजबूत झालाय, तुझे तर समज वाढले. आता हे वेळ आहे पुढे जाण्याची. तुझ्या घरात आनंद येईल, पण त्या आनंदासाठी तू घराचं प्रेम वाढव, एकमेकांशी हळू बोल, राग कमी कर, ऐकण्याची सवय लाव. कधी कधी फक्त काय आजार झालं हा प्रश्न एकमेकांचं आता मन हलकं करतो. स्वामी समर्थ म्हणतात, माणसाला शब्दांची आता करता येते आणि शब्दांनी तोडता येतं. म्हणून आता शब्द जपून वापर. तुझ्या घरात एखाद्या त्या व्यक्ती तर शांत असते, पण तिच्या मनात वादळ असतो. तिच्या डोळ्यात बघ, तिला वेळ दे. तू जर आता प्रेम दिलंस तर घरातील ऊर्जा बदलेल. आनंदाची बातमी येणं म्हणजे फक्त पैसे मिळणं नाही, फक्त यश मिळणं नाही. खरा आनंद म्हणजे घरातील हसरी हवा, मनातील शांतता, एकमेकांचा आदर. तू कधी शेवटच्या मनापासून हसलास, कधी सगळे मिळून गप्पा मारलास. त्याचं जीवन फक्त धावपळीत घालवू नको. स्वामी समर्थ म्हणतात, वेळ निघून जातो पण आठवणी राहतात. तुझ्या मुलांसोबत वेळ घालव, आई वडिलांशी प्रेमाने बोल, जोडीदाराशी मन मोकळ कर. हे क्षण आता परत येत नाही. आज जो आनंद तुझ्या दारात आता उभा आहे तो कदाचित छोटा असेल, पण त्याला मोठं बनव, तुझ्या हातात आहे. छोट्या यशात आता आनंद साजरा कर, छोट्या प्रगतीचं कौतुक कर. स्वामी म्हणतात, कृतज्ञ राहा. सकाळी उठल्यावर देवाचे आभार मान. मी आता जिवंत आहे, माझं कुटुंब आहे, माझ्या हाताकडे आता अन्न आहे, हेही मोठं सुख आहे. तुला जे काही नाही त्याचा विचार आता कमी कर, जे आहे त्याचा आनंद जास्त घे. मनाची तुलना थांबव. दुसऱ्यांचं घर, दुसऱ्यांची गाडी, दुसऱ्यांचं यश पाहून स्वतःची कमी आता समजू नको.
तुझा प्रवास वेगळा आहे, तुझी वेळ वेगळी आहे. स्वामी समर्थ सांगतात प्रत्येकाचं फळ त्याच्या वेळेवर मिळतं. धीर धर, घाई करू नको आणि जेव्हा आनंदाची बातमी येईल तेव्हा नम्र राहा. देवाचे आभार मान आणि मनात मन ते हे तुझं आहे. तुझ्या आयुष्यात अजून खूप काही सुंदर होऊ शकतं. फक्त तू मनात आधार आता ठेवू नको. रोज थोडासा वेळ देवाचं नाव घे. हे स्वामी समर्थ म्हण. हा जप मनाला स्थिर करतो, भीती आता कमी करतो, आतून बळ देतो. तू एकटा नाहीस आहे. तुझ्या आता प्रत्येक श्वासात देव आहे आणि लक्षात ठेव, आनंद फक्त येत नाही, तो निर्माण करावा लागतो. आजपासून घरात एक नियम आता कर. रात्री झोपण्यात एक चांगली गोष्ट सांग. आज काय चांगलं झालं, कोणासाठी काय केलं. हो घरात सकारात्मकता वाढे. तुझं घर मंदिरासारखं होईल. तिथे आता शांती असेल, तिथे आता प्रेम असेल आणि मग आनंदाची बातमी फक्त एकदा नाही, वारंवार येईल. कारण जिथे श्रद्धा असते तिथे कृपा असते, जिथे प्रेम असतं तिथे देव असतो. आनंदाची बातमी आता येणार आहे, पण त्यासाठी तुझं मन तयार असणं खूप गरजेचं आहे. कारण कधी कधी आपण इतके दुःखात बुडून जातो, इतके निराश होतो की आनंद दारात उभा असतो तरी आपल्याला दिसत नाही. तुझ्या घरात जे काही आता दिवसांपासून चाललं आहे ते फक्त एक टप्पा आहे, पूर्ण आयुष्य नाही. अडचणी कायम राहत नाही, वाईट काय कायम राहत नाही. राहतो तो फक्त अनुभव आणि त्या अनुभवातून आलेला शहाणपणा. आज तुझ्या जिथे आहेस ते कदाचित तुझ्या अपेक्षेप्रमाणे नसेल, पण देवाच्या योजनेप्रमाणे आहे. कधी कधी आपल्याला जे काही हवं असतं ते लगेच मिळालं नाही, पण त्यामागे काहीतरी कारण असतं. कदाचित तू अजून तयार नव्हता, कदाचित तुला अजून मजबूत व्हायचं होतं. म्हणून आज या काळ आता वाया गेला असं समजू नको. हा काळ तुला आता घडवत होता. आज जर तुझ्या मनात भीती असेल तर ती आता स्वाभाविक आहे, पण भीतीवर विश्वास ठेवू नकोस. विश्वास ठेव त्या शक्तीवर जे तुला आता इथपर्यंत घेऊन आली आहे. तू आता किती संकट पार केले, किती वेळा पडून उभा राहिला आहेस हे आठव. तो आधीच आता खूप मजबूत आहेस. घरात आता जर ताण असेल तर कोणीतरी पुढाकार घ्यायला हवा का नाही. तो माणूस आता होऊ शकतं. भांडणं थांबवणारा तू हो, समजूतदार घडणारा तू हो, प्रेमाने बोलणारा तू हो. एक व्यक्ती बदलले की घराचं वातावरण बदलायला सुरुवात होते. आजपासून घरात 3 गोष्टी आण: शांतता, संयम आणि विश्वास. किती कठीण प्रसंग आला तरी एकमेकांना दोष देऊ नका. त्यामुळे आता असं झालं हे वाक्य आता घरातून काढून टाका. त्याऐवजी म्हणा आपण मिळून आता मार्ग काढू. हे शब्द घराला बळ देतात. तुझ्या घरात आता आनंदाची बातमी येईल, पण त्यानंतर ती टिकवणं तुमच्या हातात आहे. आनंद फक्त मिळवायचा नसतो, तो जपायचा असतो. दररोज एकत्र बसून जेवण करा. मोबाईल आता बाजूला ठेवा. 2 मिनिटं मनापासून बोला. तू आता मुलांना वेळ दे. आई वडिलांशी गप्पा मार. ही छोटी छोटी कामं घरात आता मोठा आनंद निर्माण करतात. तुझं घर श्रीमंत असो वा साधं, जर प्रेम असेल तर ते स्वर्ग असतं आणि जर राग, अहंकार, तक्रार असेल तर ते नरक असतं. म्हणून आता निवड तुझी आहे. आज जर आता एखादी शुभ वार्ता आली तर ते फक्त नशीब नाही, तर तुझ्या सहनशीलतेचं फळ आहे. ज्याने धीर धरला, ज्याने विश्वास ठेवला, त्याने घरात उशिराने का होईना पण आनंद येतो. तुझ्या डोळ्यात जर आता आज अश्रू असतील तर ते लवकरच आनंद अश्रू आता बनतील. आता तुझ्या आता घरात जर शांतता हरवली असेल तर ती पुन्हा आता परत येईल. फक्त मनातून निराशा काढून टाक. देवावर विश्वास ठेव, पण स्वतःही कर. आणि कारण देव आता मदत करतो, पण प्रयत्न आपल्यालाच करावे लागतात. आजपासून नवा संकल्प कर. घरात कटू आता शब्द बोलायचे नाहीत. एकमेकांना कमी लेखायचं नाही. जुन्या चुका पुन्हा पुन्हा आठवायच्या नाही. भूतकाळ संपला आहे, भविष्य अजून यायचं आहे. आजचा दिवस तुझ्या हातात आहे. आजचा दिवस प्रेमाने भरून टाक. तू पाहिजे हळूहळू वातावरण बदललं आहे. हसू आता वाढत आहे, ताण कमी होतोय आणि ती आता आनंदाची बातमी ज्याची तू वाट पाहतोय ती जवळ येते आहे. विश्वास ठेव, धीर ठेव, एकमेकांना साथ द्या. आता तुझं घर आता पुन्हा उजळणार आहे. तुझ्या आता घरात पुन्हा मंगलता आवाज घुमणार आहे आणि त्या दिवशी तू मागे होऊन पाहशील आणि म्हणशील हे कठीण दिवसही आवश्यक होते, कारण त्यांनी तुला आता एकत्र ठेवले, तुला मजबूत केले, तुला आता जवळजवळ आणले. आता फक्त मन उघडं ठेव. आनंदाचं स्वागत करायला तयार राहा. कल्पना कर, दाराची बेल वाजते, सगळे थोडेसे दचकतात. आई आता स्वयंपाकघरातून बाहेर येते. वडील खुर्चीतून उठतात. तू दाराकडे चालतो. मनात हजार विचार. आता दार उघडतो आणि समोर उभा असतो एक माणूस. हातात कागद किंवा चेहऱ्यावर हसू किंवा फक्त डोळ्यात समाधान. तो म्हणतो अभिनंदन किंवा सगळं ठीक झालं किंवा तुमची वाट पाहिलेली गोष्ट पूर्ण झाली. ते एका क्षणात घरातलं वातावरण बदलतं. जणू भिंतींनाही दिलासा मिळते. छत हलकं वाटते. श्वास मोकळा होतोय. बाळा, तुझ्या घराने खूप काही सहन केलंय. कधी पैशाची चिंता, कधी नोकरीची असुरक्षितता, कधी आरोग्याचा ताण, कधी नात्यांमध्ये गैरसमज, रात्री उशिरापर्यंत चालणारे विचार, आईची शांती प्रार्थना, वडिलांचा न बोललेले ताण. तुला आता घराबाहेर आता हसून आतून तुटतं. हे सगळं देवाने पाहिले. स्वामी म्हणतात हे प्रत्येक घराची वेदना आहे.
ऐकतो, फक्त योग्य वेळ येईपर्यंत थांबतो. कधी कधी तुला तर वाटत असेल आपल्याला आता घरात आता इतकी संकट का, पण प्रत्येक घरात एक न दिसणारी लढाई असते. फक्त फरक इतका, कोणी बोलतं, कोणी शांत राहून सहन करतं. तुमचं घर शांतपणे सहन करत होतं, पण आता आता ती शांतता हळूहळू समाधान बदलणार आहे. आनंदाची बातमी फक्त एक कागद नसते, ती आशेचा किरण असते. ती पुन्हा आता जगण्याची हिंमत देते. आई पुन्हा निर्धास्त झोपेल, वडिलांचा आवाजाला ताण कमी होईल. तू स्वप्नात आता आरशात बघून अभिमानाने हसशील. बाळा, कधी कधी आता एक छोटी चांगली बातमी संपूर्ण घराचं भविष्य बदलते. आणि जर ती बातमी आज आली नाही तर विश्वास ठेव, ती आता मार्गावर आहे. कारण स्वामी समर्थांचं एक वचन आहे, तुझं आता सुख तुझ्याकडे चालत येते. तू फक्त आता दार बदल करू नकोस. दार म्हणजे काय माहिती का? मनाचं दार. तू निराश झाला, तू रागाने भरलास, तू आता काही होणार नाही असं ठरवलं तर तू आता दार बंद करतोय. पण जर तू म्हणालास मी अजूनही विश्वास ठेवतोय, तर आनंद आता येण्यासाठी जागा मिळतो. आज आता बाळा, तुझ्या घरात आता पुन्हा हसू येणार आहे. स्वयंपाकघरातून पुन्हा ते गाणी ऐकू येतील, चहाच्या कपावर हलक्या गप्पा रंगतील, भविष्यातील योजना पुन्हा बोलल्या जातील. आणि त्या दिवशी तुम्ही सगळे आता मागे वळून बघाल आणि मला आपण किती सहन केलं, पण आता आपण टिकून राहिलो. हीच तर खरी ताकद आहे. तुमचं घर फक्त विटाचं नाही, प्रेमाचं आहे, त्यात विश्वासाचं आहे, त्यात एकमेकांसाठी उभा राहण्याची तयारी आहे. आणि जिथे प्रेम असतं तिथे आशीर्वाद थांबत नाही. बाळा, मी रिकाम्या हाताने येत नाही. कधी आता धीर देतो, कधी संधी देतो, कधी बातमी देतो, पण प्रत्येक वेळी काहीतरी चांगलं होतं. तू फक्त हार मानू नकोस. आज तू एक काम कर, घरातल्या प्रत्येकाकडे बघ आणि मनात धन्यवाद दे. कारण संकटातही जे काही एकत्र राहतात ते सुद्धा खऱ्या अर्थाने श्रीमंत असतात. तुझ्या घरात प्रकाश येणार आहेत, कदाचित आज, कदाचित उद्या, पण नक्की. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, आनंद आल्यानंतर नम्र राहा, यश आल्यानंतर कृतज्ञ राहा, शांती आल्यानंतर देवाचं नाव विसरू नकोस. कारण हे सगळं फक्त तुझ्या मेहनतीचं नाही तर तुझ्या आशीर्वादांचंही फळ आहे. बाळा, तुझ्या घरात आशेचा दिवा पुन्हा तेजाने पेटणार आहे. तुझ्या कुटुंबात आनंदाचे चाहूल लागणार आहे. तुझ्या मनात भीतीऐवजी विश्वास बसणार आहे. दार उघडं ठेव, मन उघडं ठेव आणि हसत स्वागत कर. कारण जे काही येणार ते तुझ्या सगळ्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू आणणार आहे. तू इतके दिवस जे काही सहन केलं ते कुणालाही पूर्ण कळणार नाही, पण देवाला सगळं दिसतं. तुझी शांतता, झुंज, तुझं न बोललेलं तर सहन करणं, तुझं आता कुटुंबात झटणं, याची किंमत नक्की मिळणार आहे. कधी तुला आता वाटलं असेल माझं कोणी ऐकत नाही, पण एवर आता कुठेतरी तुझी प्रार्थना आता ऐकली जाते. स्वामी रात्र कितीही काळी असली तरी सकाळ होते. तुझ्या आयुष्यातली सकाळ उजाडते. तू फक्त नकारात्मक विचार थांबवणं, स्वतःला दोष देण्यात थांबव, भूतकाळात कुवारणं पण थांबव. आजपासून नवीन सुरुवात कर. तुझ्या घरात आनंद आता हवा असेल तर आधी मनात आनंद निर्माण कर. तुझ्या आयुष्यात बदल हवा असेल तर आधी विचार बदल. स्वामी म्हणतात, लहान गोष्टीत समाधान शोध, चहा पिताना शांत बस, मुलांच्या हसण्यात रब, आई वडिलांच्या शब्दाचा आशीर्वाद दे. हेच तर खरेच सुख आहे. मोठे यश आता वेळेने येतात, पण मनाचं समाधान आताच मिळू शकतं. तू स्वतःला रोज सांग, मी मजबूत आहे, मी प्रयत्न करतोय, माझ्यासाठी चांगलं घडत आहे. शब्द तुझं आयुष्य बदलते. स्वामी समर्थ आशीर्वाद देतात. तुझ्या घरात सुख वाढू दे, तुझ्या मनात शांतता राहू दे, तुझ्या प्रयत्नांना यश मिळू दे. आता चिंता कमी कर, विश्वास वाढव आणि प्रत्येक दिवस कृतज्ञतेने जग. कारण चांगले दिवस तुझ्याकडे तर हळूहळू येते. म्हणतात, अंधार वाढला जरी सूर्य उगवतोच पहाटेवरी. रात्री आता जरी काही आता काळी तरी आता सकाळ थांबत नाही तर कधीच भली. तू आता खूप काही सहन केलं आहे. शांतपणे रडलासही, एकट्याने, अलगद कोपऱ्याने, लोकांच्या त्या शब्दाने तर मन दुखलं तरी तू आता कुणावर राग धरलं, मी तर चुकीचा का असा प्रश्न केला, स्वतःला दोष देत राहिला. पण स्वामी म्हणतात, जर आता तू तुझी चुकी नाही रे बाळा. आता प्रत्येकाची परीक्षा वेगळी असते, काही ना सोपे, काही ना कठीण भासते. तुझी वाट थोडीशी खडतर आहे, पण शेवट गोडच होणार आहे. तुझ्या मनातील एक मोठी इच्छा, तिचं कुणाला नाही आता ठिकाणा पत्ता, पण रात्री उशिरा तू जी काय प्रार्थना करतोय ती आता प्रत्येक शब्दासकट ऐकली जाते. आणि ते खास आज जे काय ऐकतो असे शब्द ते साध्य, पण त्यात आता लपलेलं संकेत गाढ आहे. बदलाची चाहूल आता लागली आहे, नशिबाची दार आता उघडली जात आहे. एखाद्याचा फोन, एखाद्याची भेट, एखाद्याचं वाक्य बदललं तुझी रीत, छोटासा निर्णय मोठं वळण देईल. आयुष्यात आता नव्या दिशेने तर येईल. पण आता आधी मन तयार कर, स्वतःवर विश्वास धर. मी नाही करू शकत हे शब्द सोड, मी करीन असं मनाशी जोड. स्वामी म्हणतात, शब्दांमध्ये शक्ती, विचारांमध्ये असते भक्ती. जसं विचारशील तसं घडेल, विश्व तुझ्या मनाशी जुळेल. घरातलं वातावरण जड झाले तरी लवकरच येईल असं हसू पुन्हा दारी. आईच्या कपाळावरची आठी कमी होईल, बाबांच्या चेहऱ्यावर समाधान दिसेल. तुझ्या छोटंसं स्वप्न आकार आता घेईल.
थोडंसं आता पुढे सरकेल. आज पेरलेलं बीज उद्या उगवेल आणि एक दिवस मोठं झाड बनेल. भीतीला आता निरोप दे, भूतकाळाला शांतपणे सोडून दे. जखमा जपून बसू नकोस, नव्या फुलांना उमलू दे खास. कृतज्ञता शिक बाळा थोडीशी, जगण्याची हीच तर खरी घडी आहे. धन्यवाद म्हणून आता रोज सकाळी आयुष्य होईल सुंदर निराळी. जे काय आहे तर समाधान मान. तुला आता तुलना करायची सवय सोडून दे आण. आता दुसऱ्याचं सुख पाहून खचू नकोस, तुझा मार्ग वेगळा आहे विसरू नकोस. वेळ प्रत्येकाची वेगळी असते, फळ योग्य क्षणीच मिळते. धीर धर आणि पुढे चल, स्वामी आहेत तुझ्या बरोबर काळ. आता तू आता एकटा नाहीस कधी, अदृश्य हात धरून आहेत पाठीशी. तुझ्या आता प्रत्येक आयुष्य आता मोलला जातोय, प्रत्येक प्रयत्न पाहिला जातोय. आज जर डोळ्यात पाणी आलं तर आता मन अजून आता जिवंत आहे कळलं. आशा अजूनही शिल्लक आहे, हृदयात आता प्रेमाचं घर आहे. स्वप्न जपू दे त्यांना, आता मरू नकोस. भीतीमुळे आता मागे वळू नकोस. एक दिवस मागे वळून पाहशील, कठीण दिवसांनी धन्यवाद देशील. स्वमंत आनंद बाहेर नाही सापडत, तो आतूनच उमलतो. मनात जर श्रद्धा असेल तर प्रत्येक दिवस आता नवा उजेडेल. घरात एक नियम आता कर, आज रात्री बोलून एक चांगली गोष्ट खास. काय आता तू शिकलायस, काय मिळालंय, कोणत्याही आता प्रेमाने काय केलंय. हळूहळू घरात प्रकाश वाढेल, तणाव आता दूर होईल, शांतता फुलेल. लहान लहान क्षण आता साजरे कर, जीवनावर आता पुन्हा प्रेम दे. राग कमी कर, शब्द गोड, नात्यांमध्ये आता मृदू जोड. आणि शांत असेल तर विचार, तुला काही सांगायचं आहे का, कर आधार. आता आनंद म्हणजे फक्त पैसा नाही, मोठं घर गाड्यांचं स्वप्न नाही. आनंद म्हणजे हसणं मनापासून आणि जवळ बसणं प्रेमाने हळू. स्वामी समर्थ म्हणतात, श्रद्धा ठेव अंतरी, जिथे प्रेम तिथे देव राहतो, जिथे विश्वास तिथे चमत्कार घडतो. डोळे मीठ आणि मनात मन, माझं आयुष्य बदलते आणि हळूहळूच पण प्रकाश येतोय आणि दारी आता आनंद उभा आहे उंबऱ्यावरती. विश्वास ठेव, हसत राहा, स्वतःवर प्रेम करत राहा, कारण उद्याचा दिवस सुंदर असेल आणि तुझं जीवन नव्याने फुले. आनंदाची बातमी येणं ही एक गोष्ट आहे, पण त्या आनंदासाठी स्वतःला आता पात्र बनवणं ही दुसरी गोष्ट आहे. देव दरवाजा उघडतो, पण त्या दरवाजातून चालत आत जाण्याचं धाडस आपल्याच करावं लागतं. तुझ्या आयुष्यात जे काही आता उशिरा मिळालं ते कदाचित योग्य वेळेस आता मिळालं, कारण आधी तू तयार नव्हता. आता तू आता वेगळं आहे, जास्त आता समजूत आहे, जास्त आता खास आहे, जास्त खोल आहे. तू आधी आता छोट्या गोष्टींवर रागवायचा, आता विचार करतोय, कधी लगेच हार मानायचा, आता थांबायचं. तू आता पुन्हा उभा राहतोय, हेच तर बदलाचं चिन्ह आहे. घरात आनंद यायचा असेल तर आधी मनातला गोंधळ शांत करावा लागतो. राग धरून ठेवलं तर आनंद टिकत नाही, अहंकार ठेवलं तर नातं टिकत नाही, संशय ठेवला तर विश्वास टिकत नाही. म्हणून आज एक निर्णय घे, मी आता घरात शांततेचा स्रोत होणार आहे. कोणी आता काही बोललं तरी मी संयमाने उत्तर देणार आहे. कोणी चूक केली तर मी समजून घेईल, कारण घर जपणं म्हणजे फक्त पैसा कमावणं नाही, तर नाती जपणं आहे. आनंदाची बातमी कधी कधी बाहेरून येते, पण खरी शांती आता आतून तयार निर्माण होते. तुझ्या मुलांच्या चेहऱ्यावर हसू, आईंच्या कपाळावरची हा शांत रेषा, वडिलांच्या आवाजातील समाधान, हीच तर खरी संपत्ती आहे. तुला तर करोड रुपये मिळाले, पण घरात ताण असेल तर त्या पैशाचा काही उपयोग नाही. आता आणि कधी कधी पैसे कमी असतो, पण प्रेम भरपूर असतं, तेच तर खरं श्रीमंतीचं चिन्ह असतं. आजपासून घरात एक नियम करा, दिवसापासून किमान एकदा तरी सगळे तर मिळून हसायचं. जुन्या आठवणी काढा, एकमेकांचं कौतुक करा. खूप आता तू कष्ट करतोय, तुझ्या हातामुळे आता घर टिकून आहे, असे शब्द बोलायचे. शब्द साध्य असतात पण मनाला स्पर्श करतात. तुझ्या आयुष्यात काही स्वप्न अजून आता पूर्ण व्हायचे असेल, त्यासाठी आता प्रयत्न आता करत राहा. देवावर विश्वास ठेव, पण हातावर हात ठेवून आता बसू नकोस. प्रत्येक दिवस काहीतरी नवीन शिक, थोडंसं पुढे जा, थोडंसं स्वतःला सुधार, कारण आता बदल आता हळूहळू होतोय. आज जर अंधार वाटत असेल तर लक्षात ठेव, पहाटेच्या आधी अंधार तर जास्त आता घडत असतो, म्हणजे पहाट आता जवळ आली आहे. तुझ्या घरात येणारी आनंदाची बातमी कदाचित तुझ्या मेहनतीचं फळ असेल, कदाचित तुझ्या आई वडिलांच्या आशीर्वादाचं फळ असेल, कदाचित तुझ्या आता संयमाचं फळ असेल, पण ती आता येणार आहे. आणि आली ती तिला आता नम्रपणे स्वीकार. अहंकार करू नकोस, इतरांना तर कमी समजू नकोस, कारण सुख टिकवायचं असेल तर नम्रता ठेवावी लागते. आज जर आता तुझ्या मनात आता अजून थोडीशी शंका असेल तर ती स्वाभाविक आहे, पण शंकेपेक्षा विचार आता मोठा ठेव. स्वतःवर विश्वास ठेव, घरच्यांवर विश्वास ठेव आणि त्या शक्तीवर विश्वास ठेव, जी काही सगळं आता योग्य वेळी घडवते. कधी कधी आयुष्य आपल्याला वाकवतं, तोडत नाही, कारण वाकलेलं झाड आता वादळात टिकतं. तूही आता तसाच हो, लवचिक, संयमी, शांत.
आजचा दिवस आता आशेने सुरू कर. घरात दिवा लाव, मनात प्रार्थना कर आणि स्वतःला सांग आपल्या घरात चांगलं होणार आहे. हे काय वाक्य रोज मनापासून म्हण. तू पाहशील वातावरण आता बदलायला लागेल. जिथे तर विश्वास असतो तिथे तर चमत्कार घडतात. तुझं घर सुरक्षित आहे, तुझ्या आता घरावर कृपा आहे, तुझ्या घरात आता पुन्हा हसू घुमणार आहे. फक्त धीर सोडू नकोस, विश्वास देऊ नकोस आणि एकमेकांचा हात सोडू नको. कारण एकत्रित राहिलं तर कोणतीही अडचण मोठी नाही आहे. आनंद राहत आता उभा आहे, तयार राहा त्याचं स्वागत करायला. कधी कधी आनंदाची चाहूल लागण्याआधी मनात एक विचित्र शांतता येते, जणू वादळ थांबून आकाशात स्वच्छ होते. तुझ्या आयुष्यातही आता तसंच काहीतरी घडत आहे. तू काय खूप आता दिवसांपासून थकलेला आहेस. बाहेरून सगळं ठीक आल्यासारखं आता दाखवतोय, पण तू आतून मात्र हजार प्रश्नांनी आता भरलेला आहे. कधी बदल होणार, कधी आपल्याला घरातही आता सुख येणार, कधी आईच्या चेहऱ्यावरची आता काळजी नाहीशी होणार. हे प्रश्न फक्त तुझे नाहीत, हे फक्त आता प्रत्येक आता या माणसाची आहेत जो आता आपल्या आता कुटुंबासाठी झगडतोय. स्वामी म्हणतात तुझी प्रत्येक अश्रुत मला जाणीव आहे. आता तुझ्या प्रत्येक उत्साहाचा आता आवाज मला ऐकू येतोय. बाळा, तुझं घर म्हणजे फक्त चार भिंती नाही, ते स्वप्नांचं आता घर आहे. तिथे आईचा आता त्याग आहे, वडिलांची मेहनत आहे, तुझी झुंज आहे आणि सगळ्यांची आशा आहे. कधी कधी संकट इतकं मोठं वाटतं की आपणच छोटं झाल्यासारखं वाटतं. पण लक्षात ठेव, संकट मोठे नसतं, आपण आपल्या आता विश्वास कमी पडतो. आजचा जर आता खरंच आनंदाची बातमी येणार असेल तर ती फक्त एक घटना असेल, ती तुझ्या आता संयमाचं फळ असेल. तू किती वेळ हार मानण्याच्या उंबरठ्यावर होता, किती वेळा स्वतःचा म्हणालास आता पुरे, पण तरी आता दुसऱ्या दिवशी पुन्हा आता उठलास, पुन्हा आता प्रयत्न केली. हीच तर तुझी खरी ताकद आहे. बाळा, देव कधीच उशीर करत नाही, तो योग्य वेळी योग्य क्षणाची वाट पाहतो. तुझ्या घरात जे काही आता चांगले आहे ते कायमचं नाही. हा अंधार आहे पण सकाळ आता जवळ आहे. कल्पना कर, एक दिवस येईल जेव्हा आता तुझ्या घरात मोठ्याने हसू येईल. आई स्वयंपाकघरात आता गोंधळले आणि वडील निर्धास्त बसून चहा पितील. तू शांत झोपशील, चिंता नसली असेल. तो दिवस दूर नाही. आणि बाळ, आनंदाची बातमी कधी कधी आपल्याला अपेक्षित ठिकाणाहून येत नाही, ती अचानक येते. एखादा फोन कॉल, एखादा मेसेज, एखादी भेट, एखादी संधी. पण त्यासाठी मन तयार असायला हवं. जर तू आधीच निराशा झालं तर तू आनंदाचा समोर उभा असला तरी तुला तो दिसणार नाही. म्हणून आजपासून स्वतःला एक वचन दे, मी आता हार मानणार नाही. आई वडिलांसाठी, स्वतःसाठी. कारण आता तुझ्या लढाईची शेवट विजयात होणार आहे. स्वामी म्हणतात मी तुझ्या पाठीशी आहे, तू एकट्या नाही. कधी कधी आपल्याला वाटतं की आता कोणीच आपल्याला समजत नाही, पण देवाला शब्दांची गरज नसते, तो मनात वाचतो. तुझ्या आता घरात जे काही दुःख आलं त्याने आता तुला आता तोडलं नाही, त्याने तुला आता मजबूत केले. आज तुझ्या आता आधीपेक्षा जास्त एकत्र आहात, जास्त समजूतदार आहात, जास्त सहनशीलता आहात. हीच तर खरी कमाई आहे. आणि तेव्हा आता आनंद येईल तेव्हा तो आता सगळ्यात संघर्षाला अर्थ देईल. तू त्या मागे वळून बघशील आणि म्हणशील त्या आता वेदना त्या व्यर्थ नव्हत्या. बाळा, एक दिवस आता तुझ्या घरात नवीन सुरुवात येईल. जुने आता गरज फिटतील, जुने गैरसमज मिटले, जुने भीती आता नाहीशी होईल. आणि त्या दिवशी तुम्ही आता सगळे एकत्र बसून देवाचे आभार मानाल. तो दिवस आता येणार आहे, पण तोपर्यंत एक गोष्ट लक्षात ठेव, आनंदाची वाट बघताना कृतज्ञ राहा. आजही तुझ्याकडे आता घर आहे, कुटुंब आहे, एकमेकांसाठी उभं राहण्याची ताकद आहे. इथं सर्वात मोठी श्रीमंती आहे. बाळा, मी तुझ्या त्या घरात रिकामं काही ठेवणार नाही. तुझ्या अश्रूंना अर्थ देईन, तुझ्या आता मेहनतीला फळ देईन. फक्त तू विश्वास सोडू नकोस. म्हणून आज आता एक दीर्घ श्वास घे, डोळे मीट आणि मनात जे काही होईल ते आता मी स्वीकारायला तयार आहे. कारण जे काही येणार आहे ते तुझ्या आता घरात प्रकाश घेऊन येणार आहे. तुझ्या आईच्या डोळ्याचं समाधान आणणार असेल, वडिलांच्या चेहऱ्यावर अभिमान आणणार असेल आणि तुझ्या आता मनात शांतता बसणार आहे. तुझ्या आयुष्यात अजून खूप काही सुंदर क्षण घ्यायचे. आताच आता काळ आता जरी कठीण वाटला असला तरी तू यो कायमचा नाही आहे. तो तुझ्या चिंता आता मनात धरून बसला आहे. त्यात हळूच आता सोडायचं. प्रत्येक आता गोष्ट तुझ्या हातात नसते, पण प्रत्येक प्रयत्न आता तुझ्या हातात असतं. स्वामी म्हणतात मनात आशा ठेवली तर अंधारातही प्रकाश दिसतो. तू स्वतःवर शंका घेणं थांबव. तू आता कमी नाहीस आहे, तू अपूर्ण नाहीस आहे, तू प्रयत्नशील आहेस आणि तू याचा पुरेसा आहे. घरात जेव्हा वातावरण जड वाटेल तेव्हा तू शांत राहा, हळू बोल, प्रेमाने समजाव आणि तुझ्या एका गोड शब्दाने मोठा आवाज शांतता होऊ दे. स्वामी म्हणतात जीवन फार मोठं नाही, म्हणून राग धरून वेळ वाया घालवू नको. माफ करायला शिक, धन्यवाद द्यायला शिक आणि मी तुझ्यावर प्रेम करते हे शब्द बोलायला शिक. हे शब्द आयुष्य बदलतात. तुझ्या स्वप्नांची वाटा थट्टा करणारे लोक भेटतील, पण त्यांच्याकडे तर लक्ष देऊ नको. तुझा मार्ग तुझा आहे. तू रोज आता थोडंसं पुढे जा. तू एक पाऊल आता जरी असलं तरी ते महत्त्वाचं आहे. स्वामी समर्थ आशीर्वाद देतात. तुझ्या पावलांना स्थिर मिळू दे, तुझ्या मनाला धैर्य आता मिळू दे, तुझ्या घरात आनंद नांदेल. आज पुन्हा एकदा स्वतःला उभं कर, चेहऱ्यावर तर हलका हसू ठेव, मनात विश्वास ठेव.
कारण जे काही आहे चांगलं आहे ते तुझ्याकडे येत आहे. मनात जर आता थोडंसं जरी दुःख असेल तर ते लपवू नकोस बाळा. देवासमोर आता काहीच आता लपलेलं नसतं. तुझ्या डोळ्यांनी आता थकवा, आता तुझ्या आता आवाजातला कंपन, आता तुझ्या आता हसण्याची वेदना सगळं त्यात जाणव. तर तू कधी विचार करतोय का मी इतकं का सहन करतोय, माझ्या तर वाटेला हे का? पण स्वामी समर्थ हळू सांगतात, तू आता कमकुवत नाही, म्हणून तुला आता जी काही जबाबदारी दिली आहे त्याच्यात आता सहन करण्याची ताकद असते. त्यात परीक्षा दिली जाते. त्याचं मन आता मोठं असतं, त्याच्यात आयुष्यात मोठं घडवतं. तुझ्या घरात आता काही गोष्टी बऱ्याच दिवसांपासून अडकल्या आहेत. कधी पैशाचं टेन्शन, कधी नोकरीची चिंता, कधी नात्यांमधलं ताण. पण आता तर वातावरण बदलतंय. हळूहळू आता गाठी आता सुटतील, अडकलेले काम पुढे सरकेल आणि जे काही थांबलं होतं ते पुन्हा सुरू होईल. तू फक्त आता एक गोष्ट कर, निराश होऊ नकोस. रोज सकाळी उठून स्वतःला सांग, आजचा दिवस माझ्यासाठी आता चांगला आहे, आज काहीतरी सुंदर घडणार आहे. हे शब्द फक्त बोलायचे नाहीत, मनापासून मानायचे. स्वामी म्हणतात विचारांची शक्ती फार मोठी असते. तू जसं आता विचार करतोय तसं तुझं आयुष्य आता आकार घेतं. जर आता रोज भीतीत जगला तर संधी आता घाबरून जाईल. जर आता विश्वासाने उभा राहिलं तर यश आता स्वतःहून तुझ्याकडे आता येईल. तुझ्या आता आयुष्यात एक दिवस आता आहे जिला आता खूप दिवस मनापासून जपतोय. कदाचित आई, कदाचित बाबा, कदाचित जोडीदार किंवा मूल, ज्यांच्या त्या डोळ्यात स्वप्न पूर्ण करण्यासाठी तू इतका तर झगडतोय. तू स्वतःचा दुःख आता बाजूला ठेवून तुझ्या आता आनंदासाठी जगतोय. हेच तुझं खरं मोठेपण आहे. स्वामी म्हणतात हे तुझ्याचं त्यात कधीच वाया जाणार नाही. देव आता प्रत्येक त्याचं फळ देतो, कधी कधी उशीर देतो, पण अन्याय होत नाही. आज जर तुझ्या आता घरात शांतता नाही तर लवकर तिथे तर हसू येईल. आज जर मनात भीती आहे तर उद्या तर तिथे आत्मविश्वास असेल. जीवनातले तर काही लोक आता तुला आता सोडून गेले, त्यांनी आता दिलेली आता जखम अजूनही ताजी आहे. पण त्याचमुळे आता तू स्वतःला ओळख. ज्यांनी साथ दिली नाही त्यांना आता माफ कर, कारण राग आता धरून ठेवणं म्हणजे स्वतःला जाळणं आहे. माफ केलं किंवा मन हलकं होतं आणि हलकं मनच आता उंच भरारी घेतं. तुझ्या आयुष्यात पुढच्या तर काही दिवसात एक छोटी तर पण महत्त्वाची घटना घडेल. ती तुला आता दिशा दाखवेल, ती तुला आता संकेत देईल की हो आता वेळ बदलतो आहे. आता ओळख, त्याला आता पकड, घाबरू नको. तू सक्षम आहे, तुझ्या आता खूप आता काही आहे. स्वामी म्हणतात स्वतःवर विश्वास ठेवून आता हीच तर खरी शक्ती आहे, भक्ती आहे. फक्त देवाचं नाव घेत बसू नकोस, त्याच्यात दिलेली ताकद तो वापर. प्रयत्न कर, पुन्हा कर. अपयश आलं तरी पुन्हा उभा राहा, कारण पडणं आता पाप नाही तर हार मानणं आता पाप आहे. तुझ्या आता घरात एखादी आनंदाची बातमी येईल, कदाचित नोकरीबाबत, कदाचित पैशांबाबत, कदाचित एखाद्या स्वप्नांबाबत, आणि त्या दिवशी तर तुझ्या डोळ्यात पाणी येईल. पण ती अश्रू आनंदाचे असतील. तू म्हणशील इतके सहन केले पण शेवटी आनंद देवाने साथ दिली. स्वामी म्हणतात आनंद येण्याआधी मग आता शुद्ध कर, मत्सर काढून टाक, नकारात्मक विचार दूर कर. घरात एक दिवा लावू, श्रद्धेचा. रोज 2 मिनिटं शांत बस, स्वामींचं नाव घे. श्री स्वामी समर्थ हा जप आता मनाला स्थिर करतो, भीती कमी करतो, अजून आता बळ देतो. आता तुझं आयुष्य आता संपलेलं नाही, उलट ते आता सुरूच होत आहे. आयुष्यात आतापर्यंत जे काही झालंय ते आता तयारी होते, आता खरी सुरुवात आहे. तुझ्या चेहऱ्यावर पुन्हा हसू येईल, तुझ्या घरात पुन्हा आनंद फुलेल, तुझ्या मनात पुन्हा स्वप्न जागतील. फक्त आता एक गोष्ट लक्षात ठेव, घाई कर नकोस. देवाची वेळ परिपूर्ण होईपर्यंत असते. जर आता बी पेरल्यावर ताबडतोब झाड येतं का? नाही ना. तसंच प्रयत्नाचं फळ थोड्या वेळाने येतं, पण नक्की आता फळ मिळतं. आज जर कोणी तुला तर कमी लेखत असेल तर शांत राहा, उद्या तेच आता यश आता उत्तर देईल. आज जर काही परिस्थिती कठीण असेल तर धीर धर, उद्या तीच परिस्थिती तुझी ताकद बनेल. स्वामींत विश्वास ठेव, मी तुझ्या पाठीशी आहे, तू एकट्या नाहीस. तुझ्या प्रत्येक पावलात त्यांचा आशीर्वाद आहे. कधी कधी आपण इतके थकतो, इतके हरवून जातो की आपल्यालाच आपलं अस्तित्व जाणवत नाही. घरात लोक असतात, आवाज असतो, पण मन आता मात्र एकटं पडलेलं असतं. जर तुझ्या मनात सध्या आता अशीच आता पोकळी असेल तर हे लक्षात ठेव की ही पोकळी कायमची नाही. जसं तर ढग आपल्याला आकाशात झाकतं तसं आता दुःख आता मन झाकतं, पण ढग कायम राहत नाही आकाशात, तसं विशाल आणि निळ राहतं. जसं आता तुझं मन आहे सध्या आता थोडंसं झाकलं गेलं आहे, पण त्यात प्रकाश आहे. आज जर तुझ्या मनात आता काही अडचणी असली तर त्या तुला आता एकत्र आणण्यासाठी आल्या आहेत. कधी कधी संकट आता नाती तोडत नाही, त्यावेळी खरी आता नाती ओळखत करून देतात. कोण आपल्याला आता सोबत उभं राहतं, कोण फक्त आता बोलताना फक्त साथ देत नाही, हे अशा काळात आता समजतं. म्हणून आता अडचणी आता शत्रू आता समजू नकोस. प्रत्येक आता तुझ्या आयुष्याला शिक्षक आहेत. तुझ्या घरात आता येणारी आनंदाची बातमी कदाचित फक्त बाहेरून येणार नाही आहे, कदाचित ती आपल्या आता मनाला बदलून सुरू होते. आज जर तू आता ठरवलंस तर आता मी आता घरात शांतता ठेवणार, मी सकारात्मक बोलणार, मी कुणाला दुखावणार नाही. तर हाच सर्वात मोठा आनंद आहे. घर म्हणजे फक्त भिंत नाही, घर म्हणजे फक्त भावना नाही, घर म्हणजे फक्त विश्वास आहे, घर म्हणजे फक्त आपण आहे. जर मी कमी झाला आणि आपण वाढलं तर घर स्वर्ग बनतं.
आपणापासून आता मी ऐवजी आपण वापर. माझं दुःख ऐवजी आपलं आव्हान म्हण. माझी समस्या ऐवजी सगळं आता मिळवून सोडू असं म्हण. शब्द बदलले की भावना बदलतात, भावना बदलल्या की वातावरण बदलतं आणि वातावरण बदललं की नशीबही बदलायला सुरुवात होतं. तुला आता वाटतं असेल मी खूप प्रयत्न केले पण काहीच झालं नाही, पण विश्वास ठेव. प्रत्येकाची नोंद वेळ ठेवली जाते. प्रत्येक प्रामाणिक आता कष्टाचं फळ येतं. कधी आता लगेच मिळतं, कधी थोडा उशीर होतो, पण अन्याय होत नाही. तुझ्या घरात जर आज ताण असेल तर तू कायमचं नाही. तू थोडं एकमेकांपासून ऐकून घे. आता उत्तर देण्यापेक्षा समजून घेण्याचा प्रयत्न कर. कधी कधी माणसाला उपाय नको असतो, त्याला आता फक्त ऐकून आता घेणारा हवा असतो. तू बन. आता तुला आता आईला विचार तू ठीक आहेस ना, वडिलांना विचार तुला आता मदत काही हवी का, आता मुलांना सांग मी आता तुझ्या सोबत आहे. हे शब्द फक्त घरात चमत्कार आता घडवतात. आणि हो, स्वतःलाही विचार मी ठीक आहे ना. स्वतःकडे दुर्लक्ष करू नको. तुझं मन मजबूत असेल तर घर मजबूत राहील. तुझा विश्वास आता जिवंत असेल तर घरात आशा जिवंत राहील. कधी कधी देव आपल्याला थांबवतो कारण पुढे लोक तर आता मोठं काहीतरी देणार असतं. जर सध्या आता गोष्टी अडकल्या असेल तर कदाचित त्यासाठी त्या मोठ्या योजना आहे. धीर हा सर्वात मोठा जप आहे. तू इतके दिवस सहन केल्याचं म्हणजे तू कमकुवत नाही, तू खूप काही मजबूत आहे. आता फक्त थोडंसं आणखी विश्वास ठेवायचा आहे. जर आज घरात एक दिवा लाव, फक्त तेलाचा नाही तर आशेचा. आता एकत्र बसा, 2 मिनिटं शांतता पाळा, मनात कृतज्ञता ठेवा. तू पाहशील घरात काहीतरी हलकं वाटायला लागेल. आनंदाची बातमी कधी येईल कधी आता येईल. त्यामुळे आता कदाचित तुला माहीत नसेल, पण ती येण्याआधी तुझं मन तयार होत आहे. कारण आनंद टिकवण्यासाठी मन थोडंसं मोठं असावं लागतं. आजपासून तक्रार कमी कर, प्रार्थना वाढव, राग कमी कर, प्रेम वाढव, संशय कमी कर, विश्वास वाढव. हळूहळू बदल जाणवेल. तुझ्या घरात पुन्हा हसू उमलेल, तुझ्या घरात पुन्हा समाधान येईल, तुझ्या घरात पुन्हा शांतता नांदेल. आणि जेव्हा ती वेळ येईल तेव्हा तुला समजेल ही वाट बघणं व्यर्थ नव्हतं. कारण या गाता वाट पाहण्याने तुला तर संयम दिला, तुझ्या श्रद्धा दिली, तुला कृतज्ञता शिकवली. आजपासून एकच मंत्र लक्षात ठेव, आपल्या घरात चांगलं होणाऱ्या मनापासून मन दररोज मन. तू पाहशील चमत्कार घडायला लागतील. धीर सोडू नकोस, विश्वास देऊ नकोस आणि एकमेकांचा हात आता कधीच सोडू नकोस. कारण जिथे प्रेम असतं तिथे देव असतो आणि जिथे देव असतो तिथे आनंदात दूर राहत नाही. जीवनाचा हा टप्पा तुला तर खूप काही शिकवून गेला आहे. कधी तुला तर स्वतःची ओळख पटली नाही, ते कधी तुझ्या डोळ्यात आता पाणी तुला लपवावं लागलं, कधी घरच्यांसमोर हसावं आता लागलं, तर एकट्यात रडावं लागलं. हे सगळं तर व्यर्थ नाही. तुझ्या प्रत्येक वेदना तुला मजबूत करत आहे. प्रत्येक अपयश तुला पुढच्या त्या यशाकडे तयार करत आहे. प्रत्येकाचा प्रत्यक्षात तुला संयम आता शिकवत आहे. तुला वाटते आपल्याला वाटायला आता एवढा तर परीक्षा का, पण त्या माणसात आता ताकद असते, त्याला तर मोठी जबाबदारी दिली जाते. स्वामी म्हणतात मी ज्याच्यावर आता विश्वास ठेवतो त्यालाच मी कठीण मार्ग देतो, कारण मला माहीत असतं तो पडणार नाही. तुझं तर घर आता म्हणजे एक मंदिर आहे. त्यात रोज प्रार्थना आहे, कधी मोठ्याने कधी मनातल्या मनात. आणि आईच देवासमोर आता हात जोडते. वडील शांतपणे मोठे डोळे मिटतात. तो आता कधी शब्दात कधी अश्रूमध्ये बोलतो. देवाला सगळे ऐकू येतं. कधी कधी उत्तर उशिरा येतं, पण उत्तर नक्की येतं. आज तू त्या टप्प्यावर उभा आहेस ना, तो आता शेवट नाही, तो बदलाची सुरुवात. काही दिवसांनी तू मागे होऊन बघशील आणि म्हणशील त्या दिवसाने ते मला घडवलं. तुला आता तुझ्या घरात एक दिवस मोठ्या आवाजात आनंद साजरा होईल. कदाचित छोटा कार्यक्रम असेल, कदाचित फक्त साधा गोडधोड असेल, पण त्या गोडधोडात समाधान येईल. आई म्हणेल आपल्या आता घरातही चांगले दिवस आले. वडील शांतपणे असतील. तू मनातल्या मनात देवाचे आभार मानशील आणि त्या क्षणी तुला कळेल प्रतीक्षा आता वाया गेलेली नाही. बा जीवनात 2 गोष्टी आता खूप महत्त्वाच्या असतात, विश्वास आणि धैर्य. विश्वास नसला तरी माणूस तुटतो, धैर्य नसला तरी माणूस थांबतो. तू आता तुटला नाहीस, तू थांबला नाहीस, तू म्हणून आता तुझा विजय ठरलेला आहे. तुझ्या आता घरातील प्रत्येक भिंत आता तुझ्या आता संघर्षाची साक्षीदार आहे. त्या आता भिंतीने आता तुझं आता रडणं आता पाहिलं आहे, तुझी आता चिंता ऐकली, तुझं मौन समजलंय. आता त्या भिंतीत तुझं हसणं ऐकणार आहे. एक दिवस येईल जेव्हा आता तुझ्या घरात शांत झोप असेल, कोणती आता चिंता नसेल, कोणताही ताण नसेल, फक्त समाधान असेल. स्वामी म्हणतात बाळा मी आता तुला आता कधी आता सोडणार नाही. आता तू अंधारात चालला असला तरी मी तुझ्या सोबत आता पुढे प्रकाश ठेवतोय. तुला जो काही दिवस देत नाहीये, पण तो आहे. कधी कधी आपण घाई करतो, पण आपल्याला सगळं आता लगेच हवं असतं, पण देवाची वेळ आता वेगळी असते. तो आता जेव्हा येतो तो आता भरभरून देतो. आज तुझ्या मनात ज्या काही शंका आहे त्या उद्या आता तुझ्या अनुभवात बदलतील. आज ज्या काही गोष्टी आता अशक्य वाटत होत्या त्या उद्या तुझ्या आता यशाची कथा बनतील. बा एक गोष्ट लक्षात ठेव, तुझं आता कुटुंब तुझी ताकद आहे. तू पडला तरी ते उभा आता करतील, तू थकला तरी तुला आता आधार देतील. आता देव आता तो नेहमी पाठीशी आहे.
आज तू फक्त एक काम कर, मनातला राग आता सोड, भूतकाळाची भीती सोड, भविष्यातील चिंता तर थोडी कमी कर. कारण जे काही येणार आहे ते तुझ्या कल्पनेपेक्षा तुझ्या घरात पुन्हा उत्साह येईल, नवीन योजना होतील, नवीन स्वप्न तर रंगवली जातील आणि त्या दिवशी तू स्वतःला म्हणशील मी हार मानली नाही आहे. म्हणून आज हा दिवस पाहतोय बाळ, तुझ्या आयुष्यात हा अध्याय संपत आला आहे, नवीन अध्याय तर सुरू होणार आहे. या अध्यायात दुःख कमी असेल, विश्वास जास्त असेल, आता भीती कमी असेल, आनंद जास्त असेल. फक्त अजून थोडा वेळ, अजून थोडा संयम, अजून विश्वास थोडासा ठेव. तू आता फक्त आयुष्यात खूप काही सहन केले आहेस, पण अजूनही तुझ्या मनात चांगुलपणा जिवंत आहे. तुझी हीच तर खरी ताकद आहे. लोकांनी कधी आता तुझं समजून घेतलं नाही, कधी शब्दाने दुखावलं, कधी साथ सोडले, पण तू तरीही आता वाईट झालाच नाही. म्हणतात ज्याचं मन स्वच्छ असतं त्याचा मार्ग शेवटी नक्की मोकळा होतो. तू जास्त विचार करून स्वतःला थकवू नकोस. सगळ्याच्या प्रश्नाचे उत्तर आता आजच मिळणार नाही, काही आता उत्तर वेळ देतो. आज फक्त एकच उत्तर ठेव, तुझ्या त्या मनाला शांत ठेव. आता घरात जर कोणी आता नाराज असेल तर त्याच्याशी तर प्रेमाने बोल. एखाद्याचा गैरसमज असेल तर तो मिटव, कारण नाती आता टिकली तर त्याचा आनंद टिकतो. स्वामी समर्थ म्हणतात मोठं घर, मोठी कमाई, मोठं नाव हे सगळं तर चांगलं आहे, पण मनात समाधान नसेल तर काहीच अर्थ नाही राहत. म्हणून आज समाधान शोध, जे काही आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा आणि जे काही हवं आहे त्यासाठी मेहनत कर. तू रोज थोडंसं चांगलं कर, एखाद्याला मदत कर, एखाद्याला समजून घे, एखाद्याला आधार दे, हे पुण्य आहे. स्वामी समर्थ आशीर्वाद देतात, तुझ्या मनातील भीती कमी होऊ दे, तुझ्या त्या कष्टाचं फळ तुला तर मिळू दे, तुझ्या घरात शांतता नांदेल. आता भूतकाळ सोड, भविष्याची चिंता कमी कर. आजचा हा दिवस थोडं प्रेमाने जग, तू एकट्या नाहीस, तुझ्या सोबत आशीर्वाद आहे. थोडंसं आता हसू आता चेहऱ्यावर ठेव, थोडीशी आशा मनात ठेव, थोडासा विचार आता विश्वास देवावर ठेव आणि बघ तुझं आयुष्यात हा उजळत आहे. बाळा आता आयुष्याला तर घाबरू नकोस. कठीण आता दिवस आले म्हणून आता सगळं तर संपत नाही. वादळ आलं की झाडं हलतं, पण आता मूळ मजबूत असली की झाड कोसळत नाही. तुझे तर मूळ आता मजबूत आहे, तुझ्या तर संस्काराची, तुझ्या आईवडिलांच्या आशीर्वादाची आणि तुझ्या श्रद्धेची. तुला तर वाटतं कधी कधी माझ्याकडे काहीच नाही आहे, पण जर आता शांत बसून विचार कर, तुझ्याकडे तर किती काही आहे. श्वासात आहे, कुटुंब आहे, डोक्यावर छप्पर आहे आणि सर्वात मोठं म्हणजे स्वप्न आता अजून जिवंत आहे. त्याचे स्वप्न जिवंत असतात, त्याचं आयुष्य आता अजून संपलेलं नसतं. स्वामी म्हणतात तुझ्या घरातील आता चिंता आता कमी होईल. जे काही विषय रोज आता भांडण्याचं कारण बनतात ते हळूहळू शांत होतील. फक्त तू आता एक पाऊल पुढे टाक, अहंकार बाजूला ठेव, पहिला आता हात पुढे कर, त्याला आता आपण बोलू घेऊ. हे शब्द आता घरात वाचवतात. तू आता मोठं होण्यासाठी जाणवलं आहेस. मोठं म्हणजे पैसे नाही तर मनाने. लोक काय म्हणतात याचा विचार तर कमी कर, लोकांचं काय बोलणं आहे, तुझं ते काम आता पुढे जाणार. म्हणतात जे आता तुझं आहे ते तुला मिळणारच आहे. कधी उशीर होईल पण अंधार कायमचा राहत नाही. तुझ्या आयुष्यात एखादी आता बातमी चांगली येईल, ती कदाचित लहान असेल, तिचं आता महत्त्व मोठं असेल. ती आता बातमी तुला दाखवेल की तुझं आता प्रार्थना वाया गेली नाही, तुझं रडणं आता व्यर्थ गेलं नव्हतं. आज जे दुःख आहे ते आता उद्या तुझी ताकद बनेल. आज जे काय अश्रू आहेत ते उद्या आनंदाचे थेंब बनतील. तू इतकं काय स्वतःला मजबूत दाखवत राहिला की आता लोकांना तर वाटतं तू तुझंच नाही, पण आता आतून तूही आता माणूसच आहे. रडावंसं वाटलं तर रड, थकलास तर थोडंसं थांब, स्वतःला दोष देणं थांब. स्वामी म्हणतात स्वतःवर प्रेम कर, तू जसा आहे तसा स्वीकार. तुझ्या चुका, तुझं अपयश हे सगळं तुझ्या प्रवासाचा भाग आहे. कधी कधी देव उशीर करतो, कारण तो आता तुला मोठ्यासाठी तयार करत असतो. तुझं ते जे काय मिळवायचं आहे त्यासाठी आता तुला थोडंसं अजून मजबूत व्हायचं आहे. घरातल्या लहान मुलांचं हसू बघ, त्यांना चिंता नसते आणि आजमध्ये आता जगतात. तू आता थोडंसं आजमध्ये जग, उद्याची भीती सोड, कालची वेदना विसर, आजचा क्षण जग. स्वामी म्हणतात मन शांत ठेवलंच तर मार्ग सापडतो. घाईत घेतलेले निर्णय कधी कधी पश्चाताप देतात, म्हणून शांत बस, प्रार्थना कर आणि मार्ग आता निर्णय घे. तुझ्या त्या आयुष्यात लवकरच एक नवीन संधी येईल. ती संधी तुला थोडीशी भीती दाखवेल आणि तीच आता तुझ्या यशाची सुरुवात असेल. धैर्य दाखव, पाऊल टाक. जर अपयश आलं तरी तू शिकशील आणि जर यश आलं तरी तू उंच भरारी घेशील. तुझ्या घरात आता पैशाचा प्रश्न असेल तर तोही हळूहळू सुटेल. फक्त संयम ठेव. ज्या लोकांनी तुला कमी लेखले त्यांना आता उत्तर देण्यासाठी वेळ घेईल, पण बदला आता घेण्यासाठी नाही आहे, तर स्वतःला स्थान देण्यासाठी, सिद्ध करण्यासाठी. स्वामी म्हणतात नम्र ठेव. यश आलं तरी तर डोकं फिरू देऊ नकोस आणि अपयश आलं तरी तर मन खचवू देऊ नकोस. तू खूप काय तर खास आहे, तुझं तर आयुष्य महत्त्वाचं आहे, तुझ्या अस्तित्वाला अर्थ आहे. आज ज्या काही गोष्टीसाठी तू रडतोय, उद्या कदाचित त्या गोष्टीवर हसशील. जीवन बदलत राहतं, दुःख कायम राहत नाही. तुझ्या मनात जर आता अजूनही थोडंसं आता श्रद्धा आहे तर ती वाढव. दररोज 2 मिनिटं श्री स्वामी समर्थ म्हण. हा आता जप आता तुझ्या मनाला आधार देईल. भीतीवर आता विजय येईल. तुझी काही स्वप्न पाहशील आहे ते पूर्ण होईल. कदाचित आज नाही पण योग्य वेळी नक्की. स्वामी म्हणतात धीर धर, विश्वास ठेव. तुझं आयुष्याचा उजळणार आहे. तुझ्या आता घरात प्रकाश वाढणार आहे. तुझ्या चेहऱ्यावर समाधान दिसणार आहे. फक्त हार मानू नकोस, स्वतःवर शंका घेऊ नकोस.
तुझं आता चांगलं होणार आहे. तुझ्या आता घरात जे काही घडत आहे हे योगायोग नाही. ते प्रत्येक प्रसंग, प्रत्येक माणूस, प्रत्येक वेदना आणि प्रत्येक आनंद काहीतरी शिकवून जातो. कधी कधी आपण विसरतो, हे माझ्याच बाबतीत का, मीच एवढं का सहन करतोय. हा प्रश्न बदल विचार, या प्रसंगातून मला काय शिकायचं आहे. तुझ्या आता घरात आता जर आता पैशाचा अडचण असेल तर ते पुन्हा एकत्र मेहनत करायला शिकवते. जर नात्याचा ताण असेल तर तो संवाद शिकवतो. जर आधार असेल तर तो काळजी आता आणि प्रेमाची किंमत शिकवतो. प्रत्येक संकटात एक बीज असतं, बदलाचं बीज. आज जर तू कसला असेल तर स्वतःला दोष देऊ नकोस. माणूस आहेस, देव नाहीस. थकवा येणं हे स्वाभाविक आहे, रडू आता येणं स्वाभाविक आहे. कधी कधी हार मानावीशी वाट नाही, हे पण स्वाभाविक आहे. पण कायमचं हार मानणं स्वाभाविक नाही. तू आतापर्यंत इतका काय प्रवास केला, लहानपणापासून किती स्वप्न पाहिली, किती पडला, किती उभा राहिला ते आठव. तुझ्या घरात आज जरा शांतता नसेल तर ती परत आणण्यात शक्य आहे. शांतता मोठ्या गोष्टींनी येत नाही, ती छोट्या सवयीने येते. जोरात बोलायचं टाळ, उत्तर देण्यात ते 2 सेकंद थांब. राग आला तरी शब्द जपून वापर. शब्द जखम करतात पण शब्द जखम भरतात. आजपासून घरात एक नियम कर, राग आला तरी अपमान आता करायचं नाही. मतभेद असेल तर नातं तोडायचं नाही, कारण नातं तुटायला 1 मिनिटं पुरेसं असतं पण जोडायला वर्ष लागतं. तुझ्या घरात जरी आता आनंदाची बातमी येणार, ती फक्त बाहेरून नाही येणार, ती तुझ्या शब्दातून, तुझ्या बदलातून येणार आहे. कधी कधी देव आधी बदलायचं तयार करतो, मगच वरदान देतो. जर तू सध्या कठीण काळातून जात असेल तर समज तयारी सुरू कर. तुझ्या मनाची, तुझ्या संयमाची, तुझ्या श्रद्धेची. तू जितका आता शांत राहशील तितका स्पष्ट विचार करशील. आणि जर आता जेव्हा विचार स्पष्ट असतात तेव्हा निर्णय घेता येतात. घरात असून आता सगळं आता एकत्र बोल, मन मोकळं कर. कोणाशी तर कोणाला कमी समजू नये. लहान मुलं सगळे पाहतात, सगळे ऐकतात, त्यांच्या मनावर घराचं वातावरण उमटतं. तुझं आता मजबूत राहिलं पर त्यांना आता आधार मिळेल. तू जर विश्वास दाखवला तर ते त्यांना धैर्य मिळेल. आणि लक्षात ठेव, तुझं घर फक्त तुझं नाही, ते पुढच्या पिढीचंही आहे. आज जे वातावरण तू तयार करशील त्यात भविष्यात घडेल. म्हणून आता रागाऐवजी प्रेम दे, संशयाऐवजी विश्वास दे आणि तक्रारीऐवजी आभार मान. कृतज्ञता मोठा औषध आहे. रोज रात्री झोपण्याआधी 3 गोष्टी आठव, त्याबद्दल तू आभारी आहे. कदाचित आज आता सगळे आता सुरक्षित आहेत, आज जे काय जेवण मिळालं आहे, आज कोणीतरी हसवलं, ती छोटी आता गोष्टी तर मन समृद्ध करतं. आणि समृद्ध मनात आनंद जास्त काळ टिकतो. आज आता तुला आता अजूनही वाटत असेल खरंच आता चांगलं होईल का, तर होईल. आणि पण तू आता स्वतःवर विश्वास ठेव. तू कमी नाहीस आहे, तू असहाय्य नाहीस आहे, तू परिस्थितीचा गुलाम नाही आहे. तू प्रयत्न आता करू शकतो, घेऊ शकतो, तू बदल करू शकतो, तू वातावरण बदलू शकतो. आणि जेव्हा एक माणूस बदलतो तेव्हा संपूर्ण आता घर बदलते. आजपासून एक गोष्ट पाऊल पुढे टाक, हे एवढं लक्षात ठेव. कोणाचा फोन करून मनापासून बोल. करत एखादी जुनी कटुता संपव, एखाद्याला माफ कर. तू पाहशील हलकेपणा जाणवेल. घरात आता आनंदाचे आता येते, मग घरात येते सगळं. तुझ्या तर घरात चांगली आता बातमी येणार आहे, पण त्या बातमीपेक्षा मोठी गोष्ट तुमच्या तर एकत्रपणे ते जप. सुखाचा अहंकार नको, दुःखात निराशा नको. संतुलन ठेवा. जीवन म्हणजे चढउतार, कधी वर कधी खायले. पण जो काय विश्वास धरून राहतो तो शेवटी स्थिर राहतो. बाळा, तुझं आता सुख मी लिहून ठेवलं आहे. तुझ्या आयुष्यात योग्य वेळ, योग्य माणसं पाठवेन, योग्य संधी देईन. तू फक्त तर स्वतःवर शंका घेऊ नको. तुला कधी कधी वाटतं मी पुरेसा नाही, माझ्यावर काहीतरी कमी आहे, माझ्यामुळेच घरात अडचणी आहे. हे विचार खोटे आहे. ते अपुरा आता नाही आहे. तू अपयशी नाही, तू संघर्ष करतोय आणि तेच मोठं आहे. प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे एक काळोखाचं पर्व असतं. तिथे त्याने आता स्वतःची लढाई केली असते. आज तू त्या लढाईत आहेस, उद्या तू त्या लढाईचा विजेता असशील. बाळा, तुझ्या घरातील हवा आता बदलते, तुझ्या जाणवतच नसेल पण ती आता बदललेली आहे. पूर्वी आता जिथे भीती होती तिथे आता थोडासा विश्वास आहे. पूर्वी आता जिथे निराशा होती तिथे आता थोडीशी आशा आहे. हीच तर सुरुवात आहे. स्वामी शेवटी आता सांगतायत, तुझ्या घरात जे काही प्रकाश आता आणणार आहे, तो आता कधी अंधारात असला तर मी तुला आता हात धरून बाहेर काढेन. तू आता फक्त माझं नाव विसरू नकोस. म्हणून बाळा, आज स्वतःला आता दोष देण्यात थांबव. स्वतःला प्रेम करायला सुरुवात कर. घरच्याच्या एका मिठी मार, देवासोबत आभार मार. कारण जे काही चाललं आहे ते तुझ्या तोडण्यासाठी नाही, तुला ते घडवण्यासाठी. आज जे काही येणार आहे ते तुझ्या आता नव्या सुरुवातीचा दिवस घेऊन येणार आहे. तो दिवस दूर नाही आहे. फक्त अजून थोडा विश्वास, अजून थोडं धैर्य, अजून थोडंसं प्रेम, आणि मग बघ तुझ्या घरात आनंदाचा सूर्य उगवलेला असेल. तर आजचा हा स्वामींचा संदेश आपण इथे समाप्त करत आहोत. तसे स्वामींचे प्रेमळ संदेश शिकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ.